नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 5.3 हा सुरू केला होता। त्याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टी बघितल्या होत्या, काही फॉर्म्युले पण बघितले होते आणि तुम्हाला एक फॉर्म्युला सुद्धा दिला होता, तो लिहून काढायला सांगितला होता आणि पाठ करायला सांगितला होता। सो हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र कशासाठी बरं, की जर तुम्हाला दोन बिंदूमधला चढ काढायचा असेल तर त्याच्यासाठी हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे। ठीक आहे, आपल्याला जर एखादी रेषा दिली, त्या रेषावरच्या दोन बिंदूमधला चढ काढण्यासाठी याचा वापर केला जातो। मग आता बघा, तुम्हाला ए हा एक बिंदू दिलाय, बी हा एक बिंदू दिलाय, बरोबर। प्रश्न क्रमांक 2 काय दिले बरं याच्यामध्ये बघा, की खालील दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा। काय सांगितलंय, खालील दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा। म्हणजे हे दोन बिंदू आहेत, लक्षात ठेवा। याच्यातून ए आणि बी या दोघांमधून जाणारी जी रेषा आहे, बरोबर आहे, ए आणि बी या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे। मग सगळ्यात अगोदर काय करायचं बघा, जो पहिला बिंदू दिलाय, ठीक आहे, त्याला नाव देऊन टाकायचे, त्याचं नामकरण करायचं। एकाला म्हणायचं x1, एकाला म्हणायचं y1, ठीक आहे। जो दुसरा बिंदू दिलाय त्याच्यातल्या एकाला म्हणायचं बघा x2 आणि एकाला काय म्हणायचं बघा y2। हे असं आपण कुठं बघितलं होतं बरं, तुम्हाला आठवत असेल, आपण अंतर काढलं होतं, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं बघा, विभाजनाचे सूत्र वापरले, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की एकाला x1 y1 म्हणायचं, एकाला x2 y2 म्हणायचं। आता सूत्र वापरा, सूत्र काय सांगते बरं, की m बरोबर y2 वजा y1, बरोबर आहे, खाली x2 वजा x1। आता याच्यामध्ये काय करा, किमती ठेवा। बघा आता y2 किती बरं 7 वजा y1 किती आहे बरं 3, त्याला भागिले। आता x2 किती आहे बरं 4 वजा x1 किती आहे बरं 2। जर याला सोडवलं तर 7 मधून 3 गेले तर किती राहतील बरं 4, आणि 4 मधून 2 गेले तर किती राहतील बरं 2। याला जर भाग दिला तर किती येईल बरं उत्तर 2 येईल। म्हणजे याचा अर्थ या दोन बिंदू एका रेषेमधून जात आहेत, तर त्या दोन बिंदूचा जो चढ आहे, ठीक आहे, किंवा त्या रेषेचा चढ, बिंदूचा नाही म्हणता येणार, तर त्या रेषेचा चढ हा किती असायला पाहिजे बरं 2 असायला पाहिजे। y2 मायनस y1, बरोबर आहे, त्याला भागिले x2 मायनस x1 वापरलं, त्याचं उत्तर तुम्हाला इथे भेटून जाईल। क्लिअर आहे, एकदम सोपं आहे। पहिल्याला x1 y1 म्हणायचं, दुसऱ्याला x2 y2 म्हणायचं, सूत्र वापरायचं, सूत्रात किमती ठेवायच्या, झालं तुमचं उत्तर। ओके, ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। बघा प्रश्न क्रमांक 2, याच्यामध्ये तुम्हाला p हा दिलाय, बरोबर आहे। इथं पण तुम्हाला चढच काढायचा आहे दोन बिंदू मधला, ठीक आहे। एक रेषा दिली, ती रेषा या दोन बिंदूमधून जाते आणि त्या रेषेचा आपल्याला काय करायचं आहे, चढ काढायचा आहे। मग पहिल्याला काय म्हणावं लागेल बरं, पहिल्याला म्हणावं लागेल x1, बरोबर आहे, आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हणावं लागेल y1। याच्यामध्ये पहिल्याला काय म्हणावं लागेल x2, दुसऱ्याला काय म्हणावं लागेल बरं y2। लक्षात ठेवा, किमती बरोबर लिहायच्या, थोडं जरी चुकलं तर तुमचा प्रश्न सगळा चुकणार आहे। आता इथं प्रत्येक वेळेस सूत्र लिहायचं, सूत्र काय बरं y2 वजा y1, त्याला भागिले काय बघा x2 वजा x1। मग आता इथं किमती ठेवा। बघा आता y2 किती आहे बघा तुमच्याकडं -5 मायनस y1 किती आहे बरं 1। आता इथं -5 आहे ना, तर -5 आपल्याला लिहावा लागेल, ठीक आहे। त्याला भागिले किती आहे बघा x2 किती आहे आपल्याकडे बघा, x2 आहे आपल्याकडे 5 वजा x1 किती आहे बघा, x1 इथं मायनस आहे 3, ठीक आहे। सो इथं -3 आपण अंतर काढलं होतं तेव्हा पण सांगितलं होतं बघा, जेव्हा संख्या मायनस येते ना, अगोदर पण मायनस असेल तर लगेच त्याला काय करायचं, कंस टाकायचं, सांगितलं होतं। सो लगेच कंस टाकून द्यायचा। मग आता बघा -5 आणि -1 किती होतील बरं -6, आणि इथं मायनस मायनस काय होईल बरं प्लस होईल, बरोबर आहे। सो 5 आणि 3 किती होतील इथे 8। हे मायनस गुणिले मायनस काय होईल इथं प्लस, धन गुणिले धन धन होतं, तसं ऋण गुणिले ऋण पण काय होतं धन होतं। मग वर आलं -6 आणि खाली किती आलं बरं 8 आलं। आता बघा जर तुम्ही याला 2 नी भाग दिला तर 2 नी भाग जातो बघा 2×3=6, बरोबर आहे, आणि 2×4 किती येईल बरं 8। पण इथं मायनस आहे तर तुम्हाला ते मायनस तसंच लिहावं लागेल। म्हणजे याचा जो चढ आला या रेषेचा तो किती आला 3/4। लक्षात येते काय काय केले आपण, सूत्र वापरलं, सूत्रामध्ये त्या किमती ठेवल्या आणि फक्त त्याला सोडवायचा प्रयत्न केला, बाकी काहीच करायची गरज नाही। लक्षात येते तुम्हाला काय करायचंय, ठीक आहे। सो आय थिंक मला वाटतं इथं एक मिनिट आपलं इथं थोडंसं चुकलंय का, कारण की इथं 5 आणि -2 दिले ना, सो y2 जे दिले ते -2 दिले। थोडंसं थांबा एक मिनिट, इथं किमती असं जर दिलं ते सोडवा, पण आपल्याला किमतीच्या दिल्या त्याच घ्याव्या लागतील ना, आपण आपल्या मनाने कसं काय घेणार, ठीक आहे। सो एक मिनिट, सॉरी, इथं काय झालं बघा, इथं जी y2 ची किंमत दिली आहे ती किती दिली आहे बरं, इथं तुम्हाला -2 दिली आहे। y2 ची किंमत किती दिली आहे बघा -2। आता किमती ठेवा। सो y2 ची किंमत दिली आहे तुम्हाला -2, y1 ची किंमत दिली आहे तुम्हाला 1 भागिले, आता x2 ची किंमत किती दिली आहे बघा 5 मायनस x1 ची किंमत किती दिली आहे बघा -3। बघा x1 y1 x2 y2, सो y2 ची किंमत -2 आहे, त्याच्यानंतर y1 ची किंमत किती आहे बघा, y1 ची किंमत 1 आहे, त्याला भागिले x2 ची किंमत किती आहे बघा 5 मायनस x1 ची किंमत किती आहे बघा -3। सो इथं मायनस मायनस वापरावं लागेल। सो वर किती येईल बरं, वर येईल तुमचा -3 भागिले, खाली किती येईल बघा
हा 5 आणि मायनस मायनस काय होईल बरं इथं प्लस किती येईल इथं 8 येईल. लक्षात येते. सो तुमचं उत्तर काय येईल बघा, वर येईल तुमचं -3, खाली येईल तुमचं सॉरी इथं डायरेक्ट 8 लिहिले आपण, इथं किती यायला पाहिजे 3. सो -3 भागिले 8 येईल. लक्षात आलं काय काय केलं आपण. थोडंसं व्यवस्थित लिहा, व्यवस्थित लिहिलं नाही तर असं कन्फ्युजन होतं बघा. याला आपण खाली लिहिलं असतं तर आपलं चुकलं नसतं. सो थोडंसं व्यवस्थित लिहित जा म्हणजे आन्सर बरोबर येतील. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यामध्ये बघा तुम्हाला सी दिलाय, किती दिलाय बघा 5 आणि -2. ठीक आहे. त्याच्यानंतर डी दिलाय बघा, किती दिलाय 7 आणि 3. बरोबर आहे. सो पहिल्यांदा आपण लिहून घेतले. इथं पण तुम्हाला चढच काढायचं. आता हे सगळे जे पहिले 6 प्रश्न आहेत त्या 6 प्रश्नामध्ये काय काढायचं आहे तुम्हाला, 2 बिंदूमधून जाणाऱ्या रेषेचा चढच काढायचा प्रत्येक वेळेस. मग बघा पहिला जो दिलाय त्याला काय म्हणणार बरं, पहिल्याला तुम्ही काय म्हणणार, पहिल्याला म्हणणार x1, त्याच्यातल्या दुसऱ्याला काय म्हणणार तुम्ही y1. लक्षात ठेवा नेहमी पहिला x असतो दुसरा y. याच्यातल्या पहिल्याला काय म्हणणार बघा x2. ठीक आहे. आणि दुसऱ्याला काय म्हणणार बरं y2. कारण की आपण पहिल्याला x1 y1 म्हणलं तर याला x1 y1 नाही म्हणू शकत, मग याला x2 y2 म्हणायचं. मग सूत्र वापरा. सूत्र काय सांगतं बरं, चढ काढायचा y2 वजा y1 त्याला भागिले x2 वजा x1. क्लिअर आहे. याच्यामध्ये किमती ठेवून द्या. आता y2 वजा y1 म्हणजे 3 वजा इथे किती बरं वजा 2. कधी पण निगेटिव्ह संख्या असेल तर त्याला कंस टाकायचा. आणि खाली x2 वजा x1, x2 किती आहे बघा 7 वजा 5. याला जर सोडवलं तर काय येईल बघा, मायनस गुणिले मायनस प्लस येईल म्हणजे धन, ऋण गुणिले ऋण धन होईल. बरोबर आहे. सो मायनस मायनस काय होईल इथं प्लस. आणि 7 मधून जर 5 गेले तर किती राहतील बरं, 2 राहतील. बरोबर आहे. सो इथं 3 आणि 2 किती येतील, 5 भागिले किती येईल इथं 2. लक्षात दिले काय केलं ते आपण. सो फक्त सूत्र वापरायचं आणि त्याच्यानुसार सोडवायचं याला, बाकी काही करायचं नाहीये. सो याचं उत्तर किती येईल, 5/2 येईल. ओके. पुढे बघा. आणि याला कशाने दर्शवतात बरं, लक्षात ठेवा याला यमनी दर्शवतात. हे पण लिहायचं तुम्हाला पूर्ण प्रॉपर, त्याला यमनी दर्शवतात म्हणून. ओके ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. परत इथं तेच दिले बघा. यल ची किंमत किती दिली आहे बघा, -2 आणि -3. यम ची किंमत किती दिली आहे बघा, -6 आणि -8. आता हे सगळे मायनस दिलेत, काही प्रॉब्लेम नाहीये. पहिल्याला काय म्हणा x1, त्याच्यातल्या दुसऱ्याला काय म्हणा y1. आता दुसऱ्यातला पहिला जो आहे त्याला म्हणा x2 आणि दुसऱ्याला म्हणा y2. लक्षात येते. मग स्लोप सूत्र काढा. काय फॉर्म्युला बरं, y2 वजा y1 डिवाइड बाय x2 वजा x1. बरोबर आहे. स्लोप काढायचं जो सूत्र आहे ते काय बरं, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सूत्र म्हणजेच हे चढ म्हणजेच काय बरं, स्लोप म्हणजेच काय बरं चढ आहे. ठीक आहे. स्लोप म्हणजेच काय चढ आहे. आता किमती ठेवा फक्त बघा. y2 ची किंमत किती आहे बरं, -8 मायनस y1 ची किंमत किती आहे बरं, -3. त्याला भागिले. आता x2 मायनस x1, x2 किती आहे बघा तुमच्याकडं -6 आहे, मायनस x1 किती आहे बघा -2 आहे. आता याला फक्त सोडवायचं. काय होईल बरं, हे -8 तसंच राहील. इथं मायनस मायनस काय होईल प्लस होईल. बरोबर आहे. इथं मायनस मायनस काय होईल प्लस होईल. इथं -6 तसंच राहील आणि इथं पण मायनस मायनस काय होईल बरं प्लस होईल. लक्षात येते. आता याला सोडवा बघा. आता -8 मधून जर 3 गेले तर किती राहतील बरं, -5. म्हणजे याची वजाबाकी होते. एक ऋण आणि एक धन असेल तर माहिती आहे ना. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लिहावं लागेल. इथं पण एक ऋण एक धन आहे, इथं पण वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लिहावं लागेल. 6 मोठी संख्या आहे त्याच्यावर मायनस आहे तर मायनस लिहावं लागेल. आता इथं मायनस मायनस कट करा म्हणजे यम ची किंमत किती येईल बरं, 5/4. यम ची किंमत किती येईल 5/4. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला चढ काढायचा आहे. 2 बिंदू दिले असतील तर त्याच्यातून जाणाऱ्या रेषेचा चढ तुम्ही या पद्धतीने काढू शकता. ओके ठीक आहे. आता पुढे जाऊया बघा. प्रश्न क्रमांक 5. सेम तीच प्रोसेस. पहिला जो आहे बरोबर आहे. सो -4 आणि -2 दिलाय. त्याच्यातल्या पहिल्याला म्हणा x1 -4, y1 ला म्हणा -2 असंच लिहा बघा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. दुसरं कोण दिलंय बरं, f. त्याच्यातल्या पहिल्याला म्हणा x2 किती 6 आणि दुसऱ्याला म्हणा y2 किती 3. लक्षात येते. असं जर लिहिलं तर काय होईल बघा, इथं तुम्हाला लगेच वजाबाकी करता येईल म्हणजे सोपं जाईल. म्हणजे काय होईल बघा, m बरोबर काय सूत्र आहे आपल्याकडे, y2 वजा y1 त्याला भागिले x2 वजा x1 आहे. आता y2 ची किंमत किती आहे बघा तुमच्याकडे 3 वजा y1 ची किती आहे बघा -2 त्याला भागिले x2 ची किती आहे बघा 6 वजा x1 ची किती आहे बरं -4 आहे. सो मायनसचं चिन्ह आलं की कंस टाकायचा. आता याला जर सोडवलं ते मायनस मायनस काय होईल बरं प्लस. सो 3 आणि 2 होईल. बरोबर आहे. आणि इथं मायनस मायनस काय होईल बरं, इथं पण प्लस. सो 6 अधिक काय होईल 4. मग याची जर बेरीज केली तर वर 5 येईल आणि खाली 10 येईल. बरोबर आहे. याला जर तुम्ही दोन्ही भाग दिला 5 नी तर 5 1 5 5 2 10 म्हणजे किती येईल बरं 1/2 येईल. म्हणजे याचा अर्थ याचा जो तुमचा चढ आला तो 1/2 आला. लक्षात आलं काय काय केलं आपण, फक्त सूत्र वापरलं, सूत्रामध्ये किमती ठेवल्या आणि त्याला या पद्धतीने फक्त सोडवायचं, बाकी काहीच करायचं नाही. पहिल्याला x1 म्हणा,
दुसरा जो बिंदू दिलाय बरोबर आहे, म्हणजे पहिला बिंदू दिला त्याच्या पहिल्याला x1, दुसऱ्याला y1, दुसरा बिंदू दिला त्याच्यातल्या पहिल्याला x2, दुसऱ्याला y2. सूत्र वापरा, सूत्रामध्ये किमती ठेवा आणि फक्त त्याची बेरीज वजाबाकी काय होते ते बघायचं. इथं जर भाग दिला जात असेल तर भाग द्यायचा, जर भाग जात नसेल तर द्यायची गरज नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक लास्टचा जो दिलाय तो काय दिलाय बघा, t 0,-3 आणि s काय दिलाय बरं 0,4. बरोबर आहे. सो पहिला जो आहे त्याला काय म्हणावं लागेल बरं x1, दुसरा जो आहे त्याला काय म्हणावं लागेल बरं y1. याच्यामध्ये पहिला जो दिलाय त्याला काय म्हणावं लागेल बरं x2 आणि दुसरा जो दिलाय त्याला काय म्हणावं लागेल बरं y2. आता तुम्हाला इथं बघितल्या कळालं असेल बघा की पाठीमागे मी ऑलरेडी सांगितलं काय बरं की जर x1 आणि x2 च्या किमती 0 असतील म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं की ही जी रेषा आहे जाणारी ही कुणाला समांतर आहे बरं, ही y ला समांतर आहे. बरोबर आहे. सो y ला जर समांतर असेल तर याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे बघा काय काढायचं, y2 वजा y1 त्याला भागिले x2 वजा x1. तर तुम्हाला याचं उत्तर पण माहिती आहे काय असतं बरं, तर आपल्याला सांगता येत नाही. क्लिअर आहे. सो ठेवा किमती, y2 किती आहे बघा 4 वजा y1 किती आहे बघा -3 त्याला भागिले x2 पण 0 x1 पण 0. आता वर किती आलं बरं, वर आलं बघा 4 आणि मायनस गुणिले मायनस काय होईल प्लस होईल. खाली किती आलं बरं 0. आता वर आलं 7, खाली किती आलं बरं 0. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर एखाद्या संख्येला शून्याने भाग जात असेल, एखाद्या संख्येला जर शून्याने भाग देत असेल, आपण जर एखाद्या संख्येला शून्याने भागत असेल तर त्याचं उत्तर इन्फिनिटी येतं. म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो सांगता येत नाही. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इन्फिनिटी आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो सांगता येत नाही. आणि जर एखाद्या संख्येला ठीक आहे एखाद्या संख्येने जर शून्याला भाग देत असेल, कुठली पण एखादी संख्या असू द्या, त्याला जर शून्याला जर त्या संख्येने भाग देत असेल तर त्याचं उत्तर काय येतं बरं 0 येतं. त्याचं उत्तर काय येतं 0. लक्षात येते. सो ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला सराव संच 5.3 होता, त्याच्यातला प्रश्न क्रमांक 2 होता, तो तुम्हाला या पद्धतीने सोडवायचा होता. लक्षात येते. 2 बिंदू दिले होते आणि त्या 2 बिंदूमधून जाणाऱ्या रेषेचा आपल्याला चढ काढायचा होता. तर कसं काढायचा, पहिल्याला x1 y1 म्हणायचं, दुसऱ्याला x2 y2 म्हणायचं, सूत्र वापरायचं, त्याच्यात किमती ठेवायच्या आणि त्याला सोडवायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, सराव संच 5.3 कडे. इथे काय सांगितलं बघा की खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवा. आता एकरेषीय आहेत की नाही हे ठरवायचं अगोदर पण कुठं बघितलं बरं आपण, सराव संच 5.1 मध्ये अंतर काढून बघितलं होतं. पण त्यात कंडिशन काय होती बरं, एकरेषीय आहेत की नाही ठरवा याच्यासाठी कंडिशन काय होती बरं, तिथं अशी कंडिशन होती, तिथं पण 3च बिंदू दिले होते, पण तिथं कंडिशन काय होती माहिती आहे बरोबर आहे. तिथं काय होती कंडिशन बरं, तर तुम्हाला दोघांमधलं अंतर काढायचं होतं बरोबर आहे. म्हणजे कशामधलं बघा, AB त्याच्यानंतर BC आणि त्याच्यानंतर AC या तिघांमधलं अंतर काढायचं होतं आणि जो सगळ्यात मोठा अंतर येईल त्या मोठ्या अंतरा एवढं उरलेल्या 2 अंतराची बेरीज येते का बघायचं होतं बरोबर आहे. उरलेल्या 2 अंतराची बेरीज जर मोठ्या अंतरा एवढी आली तर त्याला आपण म्हणत होतो की ते 3 बिंदू समांतर आहे. आता तुम्हाला इथं काय सांगितलंय की 3च बिंदू दिली आहे, सॉरी समांतर नाही एकरेषीय, माफ करा, तिथं काय होतं एकरेषीय. काय सांगितलं होतं की जर मोठा अंतर ज्याचं पण येईल त्या मोठ्या अंतरा एवढे उरलेल्या दोघांच्या अंतराची बेरीज जर आली तर त्याला आपण एकरेषीय आहे म्हणत होतो. हे कुठं बघितलं होतं आपण, सूत्र वापरायचं होतं आपल्याला अंतराचं, तिथं आपण बघितलं होतं. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की याच्यामध्ये तर सूत्र नाहीये. हा कोणता आहे बरं, हा तुमचा आहे, तुम्हाला 2 रेषेमधला काय काढायचा होता, चढ काढायचा होता. एक रेषामधला 2 बिंदू दिले असतील तर चढ काढायचा होता, त्याचं हे प्रकरण आहे. पण इथे पण तुम्हाला 3 बिंदू दिले आणि काय सांगितलं की खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवा. मग याच्यामध्ये कसं ठरवणार बघा, जर तुम्हाला म्हणजे जर 3 बिंदू दिले असतील आणि ते 3 बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे जर ठरवायचं असेल कशाने, तुम्हाला चढाच्या फॉर्म्युल्याने जर सांगायचं असेल, त्याला इंग्लिशमध्ये आपण स्लोप म्हणतो. ठीक आहे, स्लोप म्हणायची सवय, त्याच्यामुळे थोडंसं चढ म्हणायला थोडंसं हार्ड जाते. बट लक्षात ठेवा की जे आपल्याला स्लोप दिलेत स्लोपवरून ठरवायचं, म्हणजे चढवरून ठरवायचं की हे एकरेषीय आहेत की नाही. अंतरावरून तर तुम्हाला माहित आहे की ज्याचं मोठं अंतर येईल उरलेल्या दोघांच्या अंतराची बेरीज त्याच्या एवढी आली तर आपण त्याला म्हणतो की एकरेषीय आहे अंतराच्या सूत्रानुसार. पण इथे तुम्हाला काय करायचं, चढाचं सूत्र वापरायचं आणि सांगायचं आहे की नाही. मग कसं करणार बरं, एकदम सोपं आहे. काय करायचं, पहिल्यांदा तुम्हाला A आणि B या 2 बिंदू मधला चढ काढायचा, लक्षात ठेवा. आणि नंतर तुम्हाला B आणि C या 2 बिंदू मधला चढ काढायचा. फक्त इथं 2च चढ काढायचे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, या दोघांचा जर चढ सारखा आला तर याचा अर्थ ते एकरेषीय आहेत, जर नाही आला तर याचा अर्थ ते एकरेषीय नाहीत.
इथं तुम्हाला वेगळं होतं, इथं तुम्हाला वेगळं होतं. आता तुम्ही म्हणता सर एक्झामला आलं तर आम्ही कसं सोडवणार, आम्हाला कसं कळेल की कोणत्यानी सोडवायचं. तर तुम्ही कोणत्यानीही सोडवलं तर चालतं. फक्त त्यांनी जर सांगितलं की चढाचं सूत्र वापरून एक रेषीय आहेत की नाही सांगा, तर तुम्हाला चढाचं वापरावं लागेल. त्यांनी जर सांगितलं अंतराचं सूत्र वापरून एक रेषीय आहेत की नाही सांगा, तर तुम्हाला अंतराचं वापरावं लागेल. पण त्यांनी फक्त सांगितलं की एक रेषीय आहेत की नाही ते ठरवा, तर मग तुम्हाला काय करायचं बरं फक्त, तर तुम्हाला स्वतःला कोणता पण एक फॉर्म्युला वापरायचा आहे दोघांपैकी आणि त्याने सोडवायचं. लक्षात येते. सो हे तर तुम्हाला मागे अगोदरच ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे बघा, पहिल्या लेक्चरमध्येच. सो तुम्हाला कुणी बघितलं नसेल तर ते जाऊन लेक्चर्स बघा, म्हणजे तुम्हाला याचं पण कळेल आणि आता याचं पण कळेल. तर याचं काय करायचं तुम्हाला एकदम सोपं आहे. पहिल्यांदा ए आणि बी मधला चढ काढायचा आहे, नंतर बी आणि सी मधला चढ काढायचा आहे. मग कळेल की हे जे 3 बिंदू दिलेत हे 3 बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते. लक्षात येते का. सो या तिघांचा जर चढ म्हणजे कुणाकुणाचा एचा आणि बीचा चढ जर बी आणि सीच्या चढा एवढा आला तर याचा अर्थ एक रेषीय, म्हणजे इथं 2च काढायचे. अंतरामध्ये तुम्हाला 3 काढावं लागायचे, ए बी बी सी आणि ए सी तिघांचं अंतर काढावं लागायचं. इथं फक्त दोघांचंच काढायचं. लक्षात येते. इथं फक्त किती जणांचं काढायचंय, दोघांचंच. चला ट्राय करू मग आता. तर तुम्ही कसं ओळखणार एक रेषीय आहेत की नाही, तर ए बीचा जो चढ आहे म्हणजे कुणाचा बघा, ए बीचा चढ हा कुणा एवढा यायला पाहिजे बघा, बी सीच्या चढा एवढा यायला पाहिजे. लक्षात येते. मग आता ए बी काढायचं तर ए बी साठी काय वापरावं लागेल बरं, ए बी साठी तुम्हाला काय करावं लागेल, ए आणि बी घ्यावं लागेल. मग ए काय दिले बरं तुम्हाला, ए दिले -1 आणि -1. बी काय दिले बरं, बी दिले तुम्हाला 0 आणि 1. लक्षात येते. आता तुम्हाला काय करायचंय इथं ते वापरायचंय. आपण हे रफ करूया. ठीक आहे. हा. सो आता बघा, पहिल्याला तुम्ही काय म्हणणार x1, दुसऱ्याला काय म्हणणार तुम्ही y1. याच्यातल्या पहिल्याला काय म्हणणार तुम्ही x2, दुसऱ्याला काय म्हणणार तुम्ही y2. बरोबर आहे. सो सूत्र काय बघा तुमच्याकडे, चढ काढायचं जे सूत्र आहे ते काय बरं तुमच्याकडे, m बरोबर y2 वजा y1 त्याला भागिले x2 वजा x1 आहे. बरोबर आहे. सो आता y2 ची किंमत ठेवा बघा, y2 किती आहे, y2 आहे तुमच्याकडे 1 वजा y1 किती आहे बघा, y2 वजा y1, y1 -1 आहे तर लगेच आपण त्याला कंस टाकला. ठीक आहे, त्याला भागिले. आता x2 वजा x1, x2 किती आहे बघा 0 मायनस x1 पण किती आहे -1. बघा लगेच मायनस आलं की कंस टाकायचा, म्हणजे चुकायचे आपल्याला भानगडच राहणार नाही, चुकणारच नाही आपलं. क्लिअर आहे. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करा बघा, हे 1 तसंच मायनस गुणिले मायनस काय होईल बरं, प्लस इथं 1 येईल त्याला भागिले. आता हे 0 तर निघूनच गेला, इथं मायनस गुणिले मायनस काय होईल बरं, प्लस 1 येईल. खाली पण प्लस 1 येईल. आता वरती जर बेरीज केली तर किती आली 2, खाली 1 आलं. सो खालचं 1 लिहायची गरज नाही. लक्षात ठेवा, खालचा जो 1 आलेला असतो आपण तो लिहित नाही, लिहायची गरज पडत नाही. जर लिहिला तरी चालतो पण शक्यतो आपण लिहित नसतो, सो लिहू नका. म्हणजे याचा अर्थ ए बीचा जो तुमचा चढ आला तो किती आला बरं, 2. आता जर बीसीचा पण चढ 2 आला तर याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार, ते एक रेषीय आहेत. जर बीसीचा चढ ए बी एवढा नाही आला तर तुम्ही म्हणणार की ते एक रेषीय नाहीये. लक्षात आलं. सो ट्राय करूया. चला आता इथे लिहून बघू आपण, इकडे दिसते का बघा. सो पहिला जो दिलाय तुम्हाला आता कुणाचा काढायचा बघा, बीचा आणि कुणाचा काढायचा बरं, सी या बिंदूचा. आता बी बिंदू मध्ये कोण दिले बरं, 0 आणि 1. आता बी मध्ये 0 आणि 1 दिलं, त्याच्या पहिल्याला म्हणा x1, याच्या दुसऱ्याला म्हणा y1. लक्षात येतं. पहिल्याला तुम्हाला काय म्हणावं लागेल बघा, x1 म्हणावं लागेल, दुसऱ्याला काय म्हणावं लागेल, y1. क्लिअर आहे. आता सी जो दिलाय त्याच्यातल्या पहिल्याला काय म्हणावं लागेल बरं, त्याच्यातल्या पहिल्याला म्हणावं लागेल x2 आणि दुसऱ्याला काय म्हणावं लागेल बरं, y2. पहिल्याला x2, दुसऱ्याला y2. आता मी इथंच कशामुळे दाखवतोय, कारण तुम्हाला लगेच इथं फरक कळेल म्हणून. ठीक आहे. आता सूत्र वापरा. सूत्र काय बघा, m बरोबर y2 वजा y1 त्याला भागिले x2 वजा x1. बरोबर आहे. सो आता y2 किती आहे बघा तुमच्याकडे, y2 आहे तुमच्याकडे 3 वजा y1 किती आहे बघा तुमच्याकडे 1 त्याला भागिले. बघा y2 3 आहे, y1 1 आहे. त्याच्यानंतर भागिले काय, x2 तुमच्याकडे किती आहे बघा 1 आणि x1 तुमच्याकडे किती आहे बघा 0. आता याला जर सोडवलं तर किती येईल बरं, इथं 3 मधून 1 गेला तर 2 राहील आणि खाली किती येईल बरं, 1 येईल. आणि मी आताच सांगितलं होतं खाली 1 नाही लिहिला तरी पण चालतो. याचा अर्थ याचा पण जो स्लोप आला तो किती आला बरं, 2 आला. 2 भागिले 1 म्हणजेच किती 2. याचा पण स्लोप 2 आहे, याचा पण स्लोप किती आहे बरं 2 आहे. लक्षात येतं. दोघांचा पण स्लोप किती आला, 2 2 आला. याचा अर्थ ए बी बरोबर बीसी या दोघांचा स्लोप सारखा आलाय, ए बीचा आणि कुणाचा बरं, बीसीचा. तर ए बीचा आणि बीसीचा स्लोप सारखा आला. यालाच तुम्ही काय म्हणू शकता, याला म्हणू शकता तुम्ही एकरेषीय आहेत. लक्षात ठेवा की इथं तुम्हाला फक्त 2 स्लोप काढायचे, ए बीचा आणि कुणाचा बरं, बीसीचा. जर ए बीचा आणि बीसीचा हा स्लोप त्याला आपण चढ म्हणतो. ए बीचा आणि बीसीचा जर चढ सारखा आला, स्लोप सारखा आला तर याचा अर्थ तुम्ही म्हणणार एकरेषीय आहेत. जर नाही आला तर तुम्ही म्हणणार एकरेषीय नाहीत. लक्षात ठेवा की अंतरामध्ये वेगळं होतं एकरेषीय आहे की नाही सांगण्यासाठी आणि याच्यामध्ये वेगळं आहे.
क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे सर्वांना? ओके ओके. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, याच्या पुढचे जे प्रश्न आहेत, हा प्रश्न क्रमांक आपला 1 होता, याच्या पुढचे जे प्रश्न राहिलेले 5 आहेत ते आपण सॉल्व्ह करू. नाही आले तर तुम्ही मला सांगू शकता, तसं तुम्ही पण ट्राय करू शकता. आता इथं काढायचं तर कुणाचं काढावं लागेल बरं? इथं तुम्हाला डीईचा स्लोप काढावा लागेल आणि ईएफचा स्लोप काढावा लागेल. लक्षात येते? डीईचा आणि कुणाचा? ईएफचा. जर दोघांचा स्लोप चढ सारखा आला तर ते एक रेषीय आहेत, नाही आला तर नाहीये. याच्या पुढे परत 3 दिलेले असतील, तिथे पण तुम्हाला काय करायचं? सेम तसंच, या दोघांचा काढा. आला तर बरोबर आहे, स्लोप सारखा आला तर नाही, तर एक रेषीय नाहीये. का आलं? लक्षात येते? ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण. सो त्याच्या अगोदर तुम्ही इथे काय करा, इथे वाक्य एक लिहायचं काय की ए बी सी हे एकरेषीय आहेत. खाली वाक्य लिहायचं पूर्ण. लक्षात येते सगळ्यांना? क्लिअर आहे? ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्टडी वगैरे करा व्यवस्थित. ठीक आहे. जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब पण करा, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही आहेत आणि तुम्हाला कळणार पण नाही की लेक्चर्स कधी अपलोड झाले आणि कधी नाही झाले. ओके ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.